प्रवासी बसमधून उतरताच त्यांना तर आपण पाहतोय दिवसेंदिवस खरं तर इतके वेळ निघून जात चाललेली आहे। राज्यातला सत्ता संघर्ष हा काही संपत नाहीये। राष्ट्रवादी पाठोपाठ आसाममधील शिवसेनेचे पदाधिकारी राम नारायण सिंग यांनी हॉटेल रेडिसन ब्लू मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला। एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत परत जावं या मागणीसाठी आपण हॉटेलमध्ये जात होतो, मात्र पोलिसांनी मला इथंच ताब्यात घेतल्याचा आरोप या शिवसैनिकानं केलेला आहे। पेटी में क्या लेके आए आप? मैं पेटी में क्या है? इसमें वाला कागज पत्र शिवसेना का क्या कहना है आपका? इसमें लेटर पैड है और मेमोरेंडम जो मैं लिया हूँ मेरे से किसी ने लिया है। आप कौन क्या आपका क्या की पोस्ट पे है? लेके जाइए। हम यही चाहते हैं कि शिवसेना जो है शिवसेना नहीं टूटे, शिवसेना एकजुट रहे। आप आसाम के कौन से इलाके से आते हो? मैं राज्य पणमू का शाम हूँ। राज्य पणमू का शाम दुनिया ने है। क्या नाम है सर आपका? राम नारायण सिंह। राम नारायण सिंह। राम नारायण जी, ये बताइए आप अकेले हैं और किसी को लेकर आए? हमारे शिवसैनिक कुछ थे साथ में, लेकिन यहाँ मना है तो दूर में है। मगर आसाम सरकार उनको संभाल रही है, क्या लगता है उसको लेकर? ना, अभी तो बाढ़ का मौसम है, बाढ़ में जनता मर रही है और यहाँ करोड़ों का बिल हो रहा है होटल में, तो यह उचित नहीं है। जनता पर ख्याल देना है। अब मीडिया वालों से भी मेरा आग्रह है कि कोई जो बाढ़ में डूब रहा है उनका न्यूज बनना चाहिए, उनका बातें केंद्र तक पहुंचना चाहिए। अभी सारे देश में सिर्फ रेडिसन होटल और यहाँ की राजनीति ही दिखाई पड़ रही है। एकनाथ शिंदे को क्या विरोध है आपका? मेरा विरोध यही है कि वो फिर से वापस आ जाए। वो शिवसेना को टूटने नहीं दे। वो शिवसेना के वो शिवसेना के बड़े सिपाही हैं, वो अंदर से मजबूर है। शिवसेना के कौन से नेता से आपकी बात हुई? यहाँ पे संजय राउत, अनिल देसाई, अनिल देसाई साहब से बात हुई है। अनिल देसाई जी ने क्या कहा आपको? उन्होंने कहा कि आप लोग भी उनको मनाने की कोशिश करो। किसको मनाने का? शिंदे, एकनाथ शिंदे साहब को। मगर आपको यहाँ पे पुलिस पकड़ रही है। कोई बात नाही। आपण बघतोय शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय। परत एकदा त्याचे संवाद करूया। नाम बोलिए सर आपका फिर से। राम नारायण सिंह। राम नारायण सिंह। राम नारायण सिंह असं या पदाधिकाऱ्याचं नाव आहे। पोलिसांनी त्याला अशा प्रकारे ताब्यात घेतलेलं आहे। ही गुवाहाटीमधली दृश्य बघतोय। राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, त्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी शिवसेनेचे काही पदाधिकारी जे आहे या भागाचे ते या ठिकाणी आले आणि त्यांना पोलिसांनी अशा प्रकारे बळाचा वापर करून ताब्यात घेतलेला आहे। हॉटेल रेडिसन ब्लूच्या आवारातली ही दृश्य बघतोय। पोलिसांचा हा मोठा बंदोबस्त या ठिकाणी असताना हा बंदोबस्त तोडून एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी, त्यांना मनवण्यासाठी हा शिवसैनिक या ठिकाणी आलेला होता, मात्र त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, गुवाहाटी। तर या शिवसैनिकाने एक अत्यंत महत्त्वाची बातमी दिली, ती म्हणजे शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी आपल्याला इथे पाठवलं असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि एकनाथ शिंदेंची समजूत काढा म्हणून हा शिवसैनिक ब्लू रेडिसन मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता। तर राज्यात गेल्या 5 दिवसांपासून राजकीय घमासान सुरू आहे। बंडखोर शिंदेंचा गट गुवाहाटीत आहे। बंडखोर शिवसेना आमदार आणि शिवसेना नेतृत्व एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी वेगवेगळे डावपेच लढवतात। दरम्यान आतापर्यंत या सगळ्या घडामोडींकडे केवळ लक्ष ठेवून असलेल्या भाजपनं हालचाली करण्यास सुरुवात केली आहे। आतापर्यंत या सगळ्या घडामोडींबाबत मौन बाळगून असलेले देवेंद्र फडणवीसही सक्रिय झालेत। देवेंद्र फडणवीस रात्री उशिरा गुप्त दौऱ्यावर गेले होते। तब्बल 10 तासांनंतर फडणवीस सागर बंगल्यावर परतल्याची माहिती मिळते। तर फडणवीस नेमके कुठे गेलेत याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे। एकीकडे शिंदे गटानं बंडखोरी करत 5 दिवस झाले असले तरी देखील अद्याप भाजपनं त्यांना उघडपणे पाठिंबा दिला नाही आणि दुसरीकडे फडणवीसांच्या दौऱ्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। तर भाजपच्या कोर कमिटीची आज मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडते। शिवसेनेमध्ये झालेल्या बंडाळीनंतर भाजप कोर कमिटीची पहिल्यांदाच एक बैठक होती आणि या बैठकीमध्ये भाजप संघटनात्मक स्थितीचा आढावा घेण्यात असल्याची माहिती आज सकाळी 11 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली होती। तर या बैठकीला मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, आशिष शेलार, अतुल भातखळकर,
अमित साटम यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती असल्याचं सुद्धा कळतंय. आणि यानंतर थेट जाणार आहोत बाळासाहेब थोरात बोलतायत, पाहूयात काय. उपाध्यक्षांवरती जर का अविश्वासाचं पत्र मिळालेलं आहे तर ह्याच्यामध्ये घटनात्मक परिस्थिती जो पेच निर्माण झालाय त्याच्यावरती काय उत्तर सत्ताधाऱ्यांकडून? असं आहे की या बाबतीतलं आता जी काही कायद्याची लढाई सुरू झालेली आहे त्या बाबतीत कायदे तज्ज्ञ जे आमचे आहेत ते सुद्धा विचार करतात. आमच्या दिल्लीवरून सुद्धा आमचे जे टीम आहे की ज्यांनी महाविकास आघाडी बनवण्यासाठी खूप चांगलं कार्य मदत केलेली होती ते सुद्धा कार्यान्वित झालेले आहेत. सर्वांचं मार्गदर्शन आम्ही घेतो आहोत. आमची कायदेशीर बाजू सुद्धा महाविकास आघाडी म्हणून भक्कम आहे एवढंच या निमित्तानं मी सांगतोय. त्यांनी कितीही प्रयत्न केला की याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये फूट झाली पाहिजे, सरकार अडचणीत आलं पाहिजे, काहीतरी वेगळी राज्यात परिस्थिती निर्माण झाली असं दाखवण्याचा प्रयत्न ते करतायत, परंतु तो यशस्वी बिलकुल होणार नाही. शेवटी आम्ही सुद्धा कायद्याच्या ह्याच्यामध्ये अत्यंत सल्ले व्यवस्थित पद्धतीने घेतोय. आमची जी काँग्रेसची जी टीम आहे ती पूर्णपणे काम करते आहे आणि आम्ही अत्यंत यशस्वी होऊ आणि पुढे महाविकास आघाडी पूर्णपणे काम करत राहणार आहे पुढे, हे स्पष्टपणे मी सांगतोय. हंगामी अध्यक्ष पदाबद्दल काही चर्चा चालू आहे? नाही, काही कारण नाही. आज उपाध्यक्ष हाच अध्यक्ष आहे आणि ते काम करतायत. हिंदी में जानना चाहेंगे कि आज की मीटिंग क्या किस चीज़ को थी और खासकर सरकार में जो क्राइसिस पैदा हुआ है उसको कैसे टैकल करना है? हम सब हमारे मिनिस्टर्स और प्रमुख हम बैठे थे और हमने जो स्थिति है आज की उस पर विचार विनिमय आज हमने किया है. हमारा सरकारी जो सरकार है महाविकास आघाड़ी का सरकार, उस पर हम काम कर रहे हैं. जो सिचुएशन पॉलिटिकल है वो है उस पर भी हमारे लोग काम कर रहे हैं और उसके साथ जो प्रॉब्लम्स हमारे सामने स्टेट के उस पर भी काम हम कर रहे हैं और सरकार ये काम कर रही है, आगे भी काम करती रहेगी. महाविकास आघाड़ी का सरकार काम करता रहेगा. जो पॉलिटिकल क्राइसिस पैदा करने की जो कोशिश की जा रही है उसको कैसे सरकार टैकल करेगी, क्योंकि लगातार वहाँ सिंधे गुट से कहा जा रहा है कि उनके पास मैक्सिमम एमएलए हैं और सरकार अल्पमत में है. नहीं, ऐसी स्थिति नहीं. हमारा सरकार बिल्कुल अल्पमत में नहीं है. जो लीगल टीम है हमारी वो क्राइसिस क्रिएट करने का प्रयास कर रहे हैं, लेकिन कोई प्रॉब्लम क्रिएट नहीं होगा. हमारी लीगल टीम भी दिल्ली से भी हमारी कांग्रेस की जो लीगल टीम है वो भी मदद कर रही है. हम सब देख के स्टेप्स ले रही है और हम सक्सेसफुल हो जाएंगे. स्पीकर को लेकर जो आरोप केलेला आहे की आमची सुरक्षा व्यवस्था काढण्यात आली आणि आमच्या नेत्याला सुद्धा सुरक्षा व्यवस्था काढण्यात आलेली आहे, तर अशा पद्धतीचं काही झालंय का किंवा बंड केल्यामुळे अशा पद्धतीने कारवाई करणार? नाही, मला या बाबतीतली माहिती नाही आहे. डिप्टी स्पीकर को लेकर के जिस तरीके से अविश्वास प्रस्ताव लाने की कोशिश हो रही है, निर्दलीय एमएलए द्वारा ये सारी चीजें करने की कोशिश हो रही है, वो कोशिश कर रहे हैं लेकिन उनकी कोशिश सफल नहीं हो जाएगी. हमारी लीगल टीम अच्छी काम कर रही है. सर, बहुतेक मंत्री सुद्धा बंडखोरांमध्ये आहेत, तर बहुतेक मंत्र्यांचा समावेश आहे, म्हणजे स्वतः कृषी मंत्री सुद्धा आहेत त्याच्यामध्ये. राज्यामधील कारभार पुढे तर त्याच्यावर परिणाम होईल असं वाटत नाही का मला? माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलं. काल सर्व अधिकाऱ्यांशी ते बोलतायत. आमचं सर्वांचं सुद्धा राज्यातल्या सगळ्या परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष आहे आणि कोणतीही अडचण राज्यकारभारातल्या कोणत्याही विषयामध्ये येणार नाही याची खात्री मला आहे. महाविकास आघाडी म्हणून एक जबाबदारी संबंधित मंत्री जे आता जवळजवळ आठवडा होत आला की बाहेर आहेत राज्याच्या आणि आणखी किती दिवस झाले याबद्दल साशंकता आहे, तर त्यांचा कारभार काढून दुसऱ्या मंत्र्यांकडे किंवा दुसऱ्या आमदारांकडे देण्याची त्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील आणि आम्ही स्वतः सुद्धा मी काल कमीत कमी 4 ते 5 तास मंत्रालयामध्ये होतो. आमचे सर्व मंत्री महोदय सुद्धा मंत्रालयामध्ये होते. आम्ही सर्वजण योग्य पद्धतीनं काम जे करायचंय रोजचं काम ते सुरळीत पद्धतीनं करतो आहोत. कोणतीही अडचण जनतेकरता येणार नाही. Resorting to large-scale vandalism against the rebel MLAs, properties of rebel MLAs. So how do you respond? I don't think there is any cause for any violence, nor do the Mahavikas Aghadi believe in any violence to be adopted. Obviously, there is anger amongst the loyal Shiv Sainiks who have expressed their anger with their local MLAs who have shifted their loyalties other than the party.
but it is not a law and order situation. It is quite normal that at the local level, people who have elected their representatives because they belong to the Shiv Sena, their anger is bound to be there. जिस तरीके से तोड़फोड़ अलग अलग जगहों पर विजुअल्स आ रहे हैं, पूरे से जा रही है, क्या कानून व्यवस्था को लेकर के सवाल हुआ है? किस तरीके से कानून व्यवस्था बिल्कुल सक्षम है, कानून पूरा राज्य का नियंत्रण है। कोई राज्य में ऐसी घटना नहीं हुई जिसका लॉ एंड ऑर्डर के नाम से कोई दुरुपयोग करने के बाद ऐसा कोई मामला हुआ नहीं है। हालांकि लोकल लेवल पर जो एमएलएज ने अपनी लॉयल्टी जो है वो शिवसेना को छोड़कर रिबेलियन किया है, उसके बारे में आम आदमी में, जनता में बहुत नाराज़ी है। ये तो मानना ही पड़ेगा। चौहान सर, शिवसेना जिस तरह से हम देख रहे हैं, एकनाथ शिंदे काफी शार्प कपड़े आई है। एकनाथ शिंदे ने नया प्रोग्राम किया है शिवसेना बालासाहेब। देखिए सवाल ऐसा है कि उन्होंने किसी के नाम से भी कुछ फॉर्म किया होगा, जब तक उसको लीगल उसकी ऑथराइजेशन या उसको रिकग्निशन नहीं मिलता है तब तक इसको तो अनऑथराइज ही कहना पड़ेगा, इसको कोई मतलब नहीं रहता है। तो स्पीकर के लेवल पर जो कार्रवाई लीगल कानूनी तौर पर अपेक्षित है, वो जब तक किसी चीज़ को रिकग्नाइज नहीं करते हैं तब तक ऐसे गट को, ऐसे ग्रुप को कोई रिकग्निशन तो बाहर मिलने का सवाल ही नहीं। सर, मराठवाड्याची बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने शिवसेना हा ग्रुप तयार करणं, याच्याकडे तुम्ही कसं बघताय काँग्रेस पक्ष म्हणून? आणि दुसरीकडे मुद्दा एवढा स्पष्ट आहे, कोणी कोणाच्या नावाने जरी वेगळा गट जरी स्थापन केला तरी जो पण कायदेशीररित्या त्या ग्रुपला किंवा त्या गटाला मान्यता देण्याची जी काही प्रक्रिया उपाध्यक्ष किंवा अध्यक्षांच्या स्तरावर असते, ती प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय किंवा ती प्रक्रिया अवलंबून केल्याशिवाय असं कुठलंही वेगळं रेकग्निशन त्याला मिळू शकत नाही। आणि जो पण रेकग्निशन मिळत नाही, तर या सगळ्या घडामोडींवर आपलं बारीक लक्ष असणार आहे। एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत। समोर बोट परेडमध्ये शेकडो नागरिक पोहोचले आणि या उत्सवामध्ये सहभागी झाले होते। प्रवासी बसमधून उतरताच त्यांना नियोजित ठिकाणी पोहोचण्यासाठी आणखी एक वाहतूक पर्याय उपलब्ध होणार आहे। बेस्ट उपक्रमानं मुंबईत प्रथमच विजेवरील दुचाकी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला। अंधेरीमध्ये या सेवेची चाचणी होतीये। ॲप आधारित विजेवरील दुचाकीसाठी एका कंपनीसोबत भागीदारी करण्यात आली असून बेस्ट थांब्याच्या बाजूलाच दुचाकी उभ्या करण्याची परवानगी देण्यात आली आहे। यंदाच्या गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळानं आजपासून 11 सप्टेंबरपर्यंत 2500 जादा गाड्या कोकणात सोडण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यासाठी आजपासून आरक्षणाला सुरुवात होणार आहे। तर 5 जुलैपासून परतीच्या गाड्यांचं आरक्षण करता येईल। मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळानं दिली आहे। मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला यश आलं असून महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या या विनाअट मान्य केलेल्या आहेत। मुंबई महापालिकेतील लिपिक म्हणून कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काल मोर्चा काढला होता। मग आम्ही सुद्धा वाशिमच्या मालेगाव येथील वीर हुतात्मा वासुदेव बळवंत फडके उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक मोहम्मद तन्वीर अब्दुल हारून पठाण यांना शाळेतील शिक्षकाचे वैद्यकीय बिल काढण्यासाठी 2500 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले। वाशिमच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं ही कारवाई केली आहे। तर मुख्याध्यापकावर मालेगाव पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धुळे जिल्ह्यामधील पिंपळनेर अप्पर तहसील कार्यालयामधील तहसीलदार विनायक थविल यालाच लाच मागितल्याप्रकरणी अटक झाली आहे। थविलसह खासगी संदीप मुसळे यांना देखील अटक झाली आहे। धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली। आम्हा घरी धन शब्दांचीच रतने या संत तुकाराम महाराजांच्या वचनाचे मूर्तरूप म्हणून विठ्ठलाचे त्रिमितीमधील 20 फूट उंचीचे शब्दशिल्प उभे करण्यात येत आहे।
वारीच्या शेवटच्या मुक्कामाच्या वाटेवर पंढरपूरच्या अगदी जवळ पिराची कुरोली जवळील चिंचणी येथे हे शिल्पाची उभारणी केली जाते. संत मुक्ताबाई यांच्या पालखीसह दिंडी सोहळ्याचं शुक्रवारी बीडमध्ये आगमन झालं आणि या सोहळ्यामध्ये हजारो महिला भाविक सहभागी झाल्या. तर 2 दिवस मुक्ताई बीडमध्ये मुक्कामी असून रविवारी बीडमधून पालखी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे आणि ही पालखी सर्वाधिक 750 किमीचा प्रवास करत दशमीच्या दिवशी पंढरपूरमध्ये दाखल होईल. आणि आता ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सेना भवनात दाखल झालेले आहेत. या संपूर्ण राजकीय नाट्यानंतर प्रथमच ते सेना भवनात येत आहेत. शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे तमाम शिवसैनिकांनी या सेना भवनाबाहेर गर्दी केलेली आहे. उद्धव ठाकरेंनी गराडा घातलेला आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली जाते. उद्धव ठाकरेंना पाठिंबा असल्याचं या सैनिकांकडून सांगण्यात येतं. ही थेट लाईव्ह एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय. शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आता पुढच्या काही मिनिटात सुरू होणार आहे. त्यापूर्वी उद्धव ठाकरे सेना भवनात दाखल झालेले आहेत. तमाम शिवसैनिकांची गर्दी आपल्याला सेना भवनाबाहेर पाहायला मिळते. तर याच बैठकीमध्ये आता शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांना नेतेपदावरून काढण्याचा प्रस्ताव सुद्धा मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती सांगण्यात येते. मात्र त्यापूर्वीची आत्ताची ही काही सेकंदापूर्वीची दृश्य आहेत. सेना भवनाबाहेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सेना भवनात दाखल झालेले आहेत. मुख्यमंत्र्यांची गाडी या ठिकाणी पोहोचताच सगळ्या शिवसैनिकांनी एकच घोषणा दिलेली आहे. शिवसेना जिंदाबाद. उद्धव ठाकरे आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा घोषणा शिवसैनिकांकडून देण्यात येत आहेत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत. उदय, काय तिकडे सविस्तर वातावरण पाहायला मिळते, कारण या संपूर्ण राजकीय नाट्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री सेना भवनात दाखल झालेत. अगदी बरोबर आहे. शिवसेनेवरती जे मोठं संकट आलेलं आहे त्या मोठ्या संकटानंतर आज पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेना भवनात दाखल झालेले आहेत. शिवसेना भवनामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी शिवसेनेची यांची महत्वाची बैठक आज आयोजित करण्यात आली. या बैठकीला शिवसेनेचे सर्व नेते पदाधिकारी त्याचबरोबर आमदार खासदार आणि जिल्हा प्रमुख जिल्हा संपर्क प्रमुख असे सर्व शिवसेनेची मुख्य फळी जी आहे ती या बैठकीला उपस्थित आहे आणि या बैठकीला अत्यंत महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहे. ज्या आमदारांनी शिवसेनेमधून बंड केलेलं आहे त्या आमदारांवरती काय कारवाई करायची, त्याचबरोबर जे नेते मंडळी आहेत त्यांच्यावरती काय कारवाई, या संदर्भात इथे प्रस्ताव जो आहे तो मांडला जाणार आहे आणि तो प्रस्ताव मंजूर केला जाणार आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रस्ताव जे आहे ते मंजूर केले जाणार आहेत. जेव्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना भवनात दाखल झाले त्यावेळेस ते शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केलेली आहे. मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे असल्याचं सांगितलं आहे. कोणतीही मोठी संकट आली तरी देखील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत आम्ही आहोत आणि शिवसेना जिंदाबादच्या जोरदार घोषणाबाजी अजूनही इथे सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. निश्चितच. तर ही थेट दृश्य आपण पाहतोय. मात्र या बैठकीकडे सुद्धा उदय सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण याच बैठकीत शिवसेना नेते एकनाथ शिंदे ज्यांनी बंड पुकारला आहे, बंडाई करून शिवसेनेच्या 2/3 आमदारांना ते गुवाहाटीत घेऊन गेलेले आहेत आणि रामदास कदम यांना देखील नेतेपदावरून काढण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात येणार असल्याचं कळतंय. अगदी बरोबर आहे. शिवसेना नेते रामदास कदम आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या नेतेपदावरनं काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. त्यानुसार तिथे आज प्रस्ताव जो आहे शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये प्रस्ताव मांडला जाणार आहे आणि तो प्रस्ताव मंजूर देखील केला जाणार असल्याची माहिती मिळते आहे सूत्रांकडून. उदय, या आधी जी शिवसेनेची बैठक सेना भवनामध्ये पार पडलेली असणार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात, मात्र आजची बैठक, या बैठकांमध्ये काय फरक प्रामुख्यानं बघायला मिळेल?
एक महत्वाची बैठक आहे. याआधी शिवसेना भवनामध्ये म्हणजे कालच शिवसेना भवनामध्ये शिवसेनेच्या सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची महत्वाची बैठक पार पडलेली आहे. या बैठकीला शिवसेनेचे आदित्य ठाकरे हे मुख्य करून उपस्थित होते स्वतः आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ऑनलाईन उपस्थित होते. मात्र आज स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः शिवसेना भवनामध्ये उपस्थित झालेले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना कोविड-19 संसर्गाची लागण झाली होती, त्यामुळे ते इतरत्र स्वतः उपस्थित नव्हते, ऑनलाईन उपस्थित होते. मात्र आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेना भवनामध्ये उपस्थित झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होऊन सर्व मुख्य नेते जे असतील त्यांची भाषणं होणार आहेत. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं भाषण होणार आहे आणि या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये जो मुख्य प्रस्ताव आणला जाणार आहे त्या प्रस्तावाची देखील मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे मंजुरी मिळणारच आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेवरती जे मोठं संकट आलेलं आहे त्या संकटातून कसं बाहेर पडायचं. विधिमंडळामध्ये शिवसेना पक्ष जो आहे जो पूर्णपणे हायजॅक केलेला आहे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी, कारण सर्वाधिक आमदार आता सध्या त्यांच्या समोर आहे. त्यावेळेस शिवसेनेचं विधिमंडळाच्या पटलावरती कसं राजकारण असणार हे आज पाहावं लागेल, कारण शिवसेनेकडे आता जवळपास 15च्या आसपास फक्त आमदार उरलेले आहेत. या आमदारांच्या सोबत शिवसेना आता नवी उभारी कशी घेऊन पाहणार ते पाहावं लागेल. शिवसेनेच्या प्रत्येक शाखांमध्ये विभागीय कार्यालयांमध्ये महत्वाच्या बैठका सुरू आहेत आणि शिवसेनेसोबत राहणाऱ्या शिवसैनिकांना एक आवाहन देखील केलं जात आहे. त्यातून आता शिवसेनेला पुन्हा एकदा फेनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घ्यायची आहे. त्या संदर्भात ही राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्वाची बैठक आज आयोजित करण्यात आली आहे. अगदी बरोबर आहे उदय. मात्र ज्या आमदारांनी बंडाळी केली, जे खासदार नाराज आहेत, या सगळ्यांचं म्हणणं होतं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आम्हाला भेटत नाही, आम्हाला वेळ देत नाही. आज मात्र या सगळ्याला छेद दिला जातोय. आज ते तिथल्या उपस्थित शिवसैनिकांना भेटतायत, सगळ्यांना हात वर करून हात जोडून खरं तर एक आव्हान सुद्धा म्हणू शकतो ते करतायत एक प्रकारचं, आणि या राष्ट्रकारणीच्या बैठकीमध्ये देखील या सगळ्यांशी संवाद साधतायत. अगदी बरोबर आहे. ज्यांनी बंड केलेले आहे त्या सर्व आमदारांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला आमच्या मतदारसंघाचा विकास निधी दिला जात नाही. आम्ही ज्या उमेदवाराला हरवलेला आहे, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत किंवा काँग्रेसचे उमेदवार आहेत, त्यांना मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आणि काँग्रेसकडनं आमच्या देखील दुप्पट आणि तिप्पट विकास निधी दिला जातो. मग 2024ला आम्ही कसं निवडून यायचा हा प्रश्न जो आहे गेले 2.5 वर्ष या आमदारांना सतावत आहे. त्या संदर्भात त्यांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात खचखच होती आणि त्या खचखचीचा अखेर असंतोष सुद्धा विस्फोट झाल्याचं पाहायला मिळते आणि त्याचा तडाखा सगळ्यात मोठा शिवसेना पक्षाला बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे शिवसेना पक्षाचा अस्तित्वाचा जो प्रश्न आहे तो आता निर्माण झालेला आहे. शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे देखील अडचणीत आल्याचं सांगितलं जात आहे. अनेक तांत्रिक अडचणी आहेत आणि या तांत्रिक अडचणींवर मात करून शिवसेना त्यांचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे आता कसं वाचवणार, त्यांचे जे बंड केलेल्या आमदारांना ते पुन्हा कसं परत मिळवतात हे आता पाहावं लागणार. आजच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत अत्यंत महत्त्वाच्या आणि अति गंभीर मुद्द्यांवरती चर्चा केली जाणार आहे आणि काही प्रस्तावांवरती देखील मंजुरी जी आहे ती मिळवली जाणार आहे. उदय, बैठकीला सुरुवात झालीये का? सध्या या बैठकीमध्ये कोण कोण महत्वाचे चेहरे शिवसेनेचे उपस्थित आहेत, काही माहिती मिळाली आहे का? शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. काही वेळापूर्वी सुरुवात झालेली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेना भवनात येण्यापूर्वीच या बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि आता स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील या बैठकीला उपस्थित झालेले आहेत आणि या बैठकीमध्ये आपण पाहू शकतो की अनेक महत्त्वाचे प्रस्ताव जे आहेत ते मांडले जाणार आहेत, त्यांना मंजुरी देखील दिली जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बैठकीला शिवसेनेचे सर्व नेते उपस्थित आहेत, त्याचबरोबर काही विभागीय नेते उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर शिवसेनेच्या आमदार आणि प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत. राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक असल्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. शिवसेना नेमकं त्या बंडखोर आमदारांवरती आणि नेत्यांवरती काय कारवाई करते हे आज पाहावं लागेल. नक्कीच. त्यामुळे या बैठकीसाठी आता उद्धव ठाकरे सेना भवनात दाखल झालेले आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला देखील सुरुवात झालेली आहे. या बैठकीमध्ये कोणकोणते महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत, शिवसेना पक्षाचं चिन्ह म्हणा किंवा शिवसेनेचं अस्तित्व जे आहे ते कसं टिकवून ठेवणार, पक्षाला नवी उभारणी कशी द्यायची, अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर या राष्ट्रीयकरणीच्या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे. तर ही थेट दृश्य आपण पाहतोय जी काही मिनिटांपूर्वीची सेना भवनाबाहेरची दृश्य आहेत. ज्यावेळेस उद्धव ठाकरे सेना भवनात दाखल झाले त्यावेळेस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येतात सगळ्या शिवसैनिकांनी एकच घोषणाबाजी सुरुवात केली. आम्ही तुमच्या सोबत असल्याच्या घोषणा दिल्या. उदय, तिथल्या शिवसैनिकांशी सुद्धा तू संवाद साधला असशील, त्या शिवसैनिकांचं काय म्हणणं आहे या सगळ्या घडामोडींवर, आणि आज उद्धव ठाकरे या ठिकाणी येताच काय सगळं वातावरण तुला पाहायला मिळालं या ठिकाणचं?
तर आपण पाहतोय शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। त्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः सेना भवनात दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरे बैठकीसाठी येताच शिवसैनिकांनी सेना भवनाबाहेर प्रचंड गर्दी केलेली होती। उद्धव ठाकरेंना पाहताच सगळ्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली। आम्ही तुमच्या सोबत असल्याचं त्यांनी दाखवून दिलं। तर आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी ती म्हणजे शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। शिवसेना भवनात ही बैठक सुरू झालेली आहे। यासाठी शिवसेनेचे सगळे मोठे नेते मंडळी जे आहेत ते उपस्थित आहेत आणि या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत IIB। नीटच्या टेन्शनला करा गुड बाय। महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारे IIB आता नांदेड लातूर नंतर पुण्यातही। शिवसेना भवनात कार्यकारिणीची बैठक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दाखल, मोठे निर्णय होण्याची शक्यता। नवा गट स्थापन केल्याचं वृत्त एकनाथ शिंदेंनी फेटाळलं। आम्ही कायम शिवसेनेतच राहणार, एकनाथ शिंदेंची न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचं संरक्षण काढलं, एकनाथ शिंदेंचा राज्य सरकारवर गंभीर आरोप। गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी फेटाळले आरोप।